नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व मजेत? टिक्कर मराठी सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. तर आपण सरळ सेवेसाठी म्हणजेच आदिवासी विभाग भरती, तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, कामगार निरीक्षक या सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे गणिताचं लेक्चर. ते आपण बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची. आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी नक्की लाईक करायचं आणि कमेंट करायला विसरायचं नाही. चला करायची सुरुवात. तर सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न बघा. एका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष होते. त्यातील वर्ग शिक्षकांसह सरासरी 1.5 म्हणजे दीड वर्षांनी वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? बघा शॉर्ट ट्रिक सांगतो. वय वाढलं, कमी झालं, काही झालं तरी ती ट्रिक बसणार म्हणजे बसणार. एक जण आतमध्ये आला. तो येण्याच्या आधी किती जण होते? ते घ्यायचे गुणिले त्याच्यामुळं काय फरक झालाय? सरासरीमध्ये काय बदल झालाय? दीडने वाढली, मग ते इथं गुणिले घ्यायचे. वाढ म्हटलं का प्लस करायचं आणि नंतरची सरासरी घ्यायची. नंतर सरासरी काय झाली? 14 आणि 1 15 आणि 5 15.5. सोडवा फक्त आता. 15 आठी 20, 12 हातचे 15 दुणे 30 आणि 10 40 आणि 2 42. एक अंक सोडून पॉइंट प्लस 15.5. 0.5 आहे तसेच. 5 आणि 2 7, 4 आणि 1 5. मग वर्ग शिक्षकांचं वय किती असणार? तर वर्ग शिक्षकांचं वय असणार 57.5 वर्ष. ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे? समजलंय? बघूया पुढचं गणित. 20 मुलांच्या गटांचे सरासरी वजन 35 किलोग्राम आहे. एक नवीन मुलगा गटात आल्याने गटाची सरासरी 2.5 किलोग्रामने कमी झाली. तर त्या नवीन मुलाचे वजन किती? एक जण नवीन आला. आपली ट्रिक काय? तो सोडून पहिले किती जण होते? 20 ते घ्यायचं. सरासरीमध्ये काय बदल झाला? सरासरी 2.5 ने कमी झाली. 2.5 ने मग 2.5 घ्यायचं. कमी म्हटल्यावर करायचं मायनस. वाढ म्हटलं का प्लस, कमी म्हटलं का मायनस. आता आपण नंतरची सरासरी घेतो. नंतर सरासरी किती असेल? पहिली 35 होती. 2.5 ने कमी झाली. 35 वजा 2.5 म्हणजेच राहिले किती? 10 तून 5 गेला 5, 5 तून 3 गेला 2, 32.5. मग इथं लिहा 32.5. सोडवा आता. गुणाकार 25 दुने 50, 0. 50 वजा 32.5. मग 32.5 वजा करा. 50 मधून 32 गेले 18. पण 0.5 आहे. म्हणजेच किती येणार? 17.5 किलोग्राम. जो नवीन व्यक्ती आलाय, जो नवीन मुलगा आलाय, त्याचं वजन असणार 17.5 किलोग्राम. आलं का? त्याच ट्रिकने उत्तर. वाढलं तरी पण, कमी झालं तरी पण. फक्त एक जण नवीन आलं तरच ही ट्रिक बसणार. दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे गणित घेतले. समजलं असेल सगळ्यांना. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एक्स व वाय मिळून एक काम 15 दिवसात करतात. एकटा वाय ते काम 25 दिवसात करतो. तर एकटा एक्स ते काम किती दिवसात पूर्ण करेल? काळकाम वेगचा प्रश्न आहे. एक्स आणि वाय मिळून एक काम 15 दिवसात करतात आणि वाय एकटा तेच काम 25 दिवसात करतो. दोघांची काढायला असावी. किती आली? 75. 15 5 75 आणि 25 त्रिक 75. म्हणजे दोघं मिळून दिवसाला 5 खुर्च्या बनवतात आणि हा एकटा दिवसाला 3 खुर्ची बनवतो. म्हणजेच एक्स एकटा दिवसाला किती बनवत असणार? 2 खुर्च्या बनवत असणार. एकूण किती बनवायच्यात? 75. मग 75 भागिले 2. 2 ने भाग दिला. बेत्रिक 6, एक उरला बेसाती 14. 37.1/2. जी एक उरलं ती अंशस्थानी 2 आहे तसाच. 37.5 म्हणजे 37.1/2 दिवस इतकं लागेल. एवढा दिवसात एक्स एकटाच काम करेल. 37.5 दिवस. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न बघा.
एक गाडी पुणे ते मुंबई अंतर 20 किलोमीटर या वेगाने कापते व मुंबई ते पुणे परतीचे अंतर 30 किलोमीटर या वेगाने कापते, तर त्या गाडीचा सरासरी वेग किती? सरासरी वेग काढायचा असेल, जेवढं अंतर गेला तेवढंच अंतर आला असेल, तर अशा वेळेस 2 गुणिले जाण्याचा वेग गुणिले येण्याचा वेग भागिले वेगांची बेरीज. 0 0 5 एके 5 5 चोक 20 बेचोक 8 8 त्रिक 24. मग सरासरी वेग असणार 24 किलोमीटर प्रति तास. सरासरी वेग 24 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर 1. समजलंय सगळ्यांना आता? क्लिअर? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एक आगगाडीचा वेग 45 किलोमीटर आहे, तर ती आगगाडी 6 सेकंदात किती अंतर पार पाडेल? किती अंतर कापेल? ताशी वेग एका तासाला 60 मिनिटाला जाते 45 किलोमीटर, तर 6 सेकंदाला किती जाणार? आपल्याला काय काढायचंय? अंतर. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. वेग तासामध्ये आहे, ताशी वेग गुणिले वेळ सेकंदामध्ये आहे गुणिले 5/18. भाग द्या आता. 6 एके 6 6 त्रिक 18 15 त्रिक 45 15 पाची 75. मग अंतर किती असणार? 6 सेकंदात किती अंतर पार करणार? 75 मीटर. ऑप्शन नंबर 4. 6 सेकंदात किती अंतर पार करणार? 75 मीटर. क्लिअर आहे? समजलंय सगळ्यांना? पुढचा प्रश्न. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे 18 सेकंदात किती अंतर पार पाडेल? आता ह्याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं. सेम मगासारखं सोडवायचं. जसं सोडवलं ना 45 किलोमीटर या वेगाने 6 सेकंदात किती जाणार? आता वेग 72 आहे, 18 सेकंदात किती जाणार? याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट करायचंय. कमेंट मध्ये सांगायचं आहे. समजलं? पुढचा प्रश्न. ताशी 55 किलोमीटर या वेगाने जाणारी 420 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 680 मीटर लांबीच्या बोगद्यास किती वेळात ओलांडेल? काय काढायचं आपल्याला? वेळ. वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणिले 18/5. अंतराची नेहमी बेरीज 420 आणि 80. 500 500 आणि 600 1100. 1100 मीटर अंतर टोटल कव्हर करायचं आहे. वेग आहे 55 गुणिले 18/5. भाग द्या आता. 55 दुणे 110 0 5 चोक 20 18 चोक 72. वेळ लागणार आहे 72 सेकंद. किती वेळ लागणार? 72 सेकंद. ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे? समजलं? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ताशी 90 किलोमीटर वेगाने धावणारी 575 मीटर लांबीची रेल्वे गाडी 600 मीटर लांबीच्या पुलास किती सेकंदात ओलांडेल? सेम मगासारखाच प्रश्न आहे. ह्याचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं. ज्याला समजलं असेल तो कमेंट करेल. मगासारखं सेम. क्लिअर आहे? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सुरुवातीला कामगारांचा पगार 10% कमी केला व नंतर मंदीमुळे पुन्हा 10% कमी केला, तर कामगारांच्या मूळ पगारात किती टक्के घट होईल? बघा अशा प्रकारचा प्रश्न आला. सुरुवातीचा पगार घ्यायचा 100, 10% कमीच केला म्हणजे राहिला किती? 90%. परत 10% कमी केला तर राहिला किती? 90%. वाढ केला तर 100 मध्ये मिळवायचं, कमी केला तर 100 मधून मायनस करायचा. 100 ला 100 गेले, 2 शून्यला 2 शून्य गेले, 9 9 81. पहिला 100 रुपये होता, आता 81 रुपये झाला. 19 रुपयाने कमी झाला म्हणजे 19% काय असणार? घट. लगेच 10 10 20 करू नका. 19% असणार घट. समजलं आता? क्लिअर आहे? पुढचा प्रश्न बघा. एका घड्याळाची किंमत 800 रुपये आहे. त्यावर दुकानदाराने प्रथम 20% सूट दिली, त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा 20% सूट दिली, तर घड्याळाची आता
घड्याळ आता किती किमतीला मिळेल? मग आज सारखंच सेम. बघा, आता इथं किंमत दिली तर घ्यायची. मगाशी किंमत नव्हती, आपण तिथं 100 घेत होतो. आता किंमत दिली ₹80. ₹800. ₹800 20% सूट दिली म्हणजे राहिले किती टक्के? 80%. परत 20% सूट दिली म्हणजे राहिले किती? 80%. काटाकाटी करा आता. 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 8 गुणिले 8 गुणिले 8, 8 चा घन किती? 512. डायरेक्ट उत्तर भेटून जाणार. आता त्या घड्याळाची किंमत किती असणार? 512. ऑप्शन नंबर 4. कळलं का? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा आता. ₹600 किमतीचा शर्ट 20% वाढवली व नंतर ही वाढलेली किंमत 20% कमी केली, तर शर्टची शेवटची किंमत ही तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल? सेम मगासारखंच. किंमत किती होती? 600. पहिलं काय केलं? 20% ने वाढवली म्हणजे झाली 120%. त्यानंतर काय केलंय? 20% ने कमी केली म्हणजेच राहिली 80%. काटाकाटी करा. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. करा गुणाकार. 12 ते 96, 96 गुणिले 6. 6 6 36, 6 9 54, 3 57. आता झाली 576. पहिली होती 600 म्हणजेच 24 रुपयाने काय झालेली आहे? कमी झालेली आहे. किती रुपयाने कमी झाली? 24 रुपयाने. बघा, सेम त्याच पद्धतीने आपण सगळे प्रश्न सोडवू शकतो. फक्त प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय हे समजून घ्यायचं. क्लिअर आहे? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. किशोरने 11,900 रुपये मूळ किमतीचे फ्रीज 15,300 रुपयाला विकले, तर शेकडा नफा सांगा. शेकडा नफा त्याला किती झाला? 15,300 15,300 रुपयाला विकलं. कितीचं? 11,900च. त्याला निव्वळ नफा किती झाला? 13तून 9 गेले, 4 उरले. 1 हातचा, 5तून 2 गेले, 3. 3,400 रुपये झाला. ह्याला म्हणतात निव्वळ नफा. आता शेकडा नफा काढायचा असेल, जी त्याची खरेदी किंमत आहे 11,900 ही 100%, तर 3,400 बरोबर किती टक्के नफा? तिरकस गुणाकार. 3,400 गुणिले 100 भागिले 11,900. भाग द्या आता. 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 17 दुणे 34, 17 साती 19,800. आता राहिले काय? 2 गुणिले 100, 200. 200 भागिले 7. 7 ने भाग द्या. 7 दुणे 14, 6 उरले, 60 झाले. 7 8 56, 4 उरले, 0 घेतला, पॉईंट दिला. 7 5 35 म्हणजे 28.5 पुढे काहीतरी येणार म्हणजे ऑप्शन नंबर 2 येणार. 28% तर पूर्ण येत नाही. 28.5 पुढे काय असणार? 7. समजलं? आपल्याला कोणत्या स्टेपनी सोडवतो त्याला मार्क नाही येत, योग्य उत्तराला मार्क आहेत. त्यामुळे जेवढं आपल्याला कमीत कमी वेळेत आपलं उत्तर काढता येईल त्या पद्धतीने सोडवायचं. समजलंय? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा. 120 मीटर व 130 मीटर लांबीच्या 2 ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने 2 समांतर रुळावरून धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 55 किलोमीटर प्रति तास आणि 35 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्या एकमेकांना ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल? काय काढायचं आपल्याला? वेळ. वेळ बरोबर काय? अंतर भागिले वेग गुणिले 18/5. अंतराची बेरीज 120, 130 किती झाले? 250. विरुद्ध दिशेने असेल तर वेगांची बेरीज 35 5 40 आणि 50 90 गुणिले 18/5.
शून्य शून्य गेला, 9 एके 9, 9 दुने 18, 5 एके 5, 5 होता 25, 5 गुणिले 2 10. वेळ येणार सेकंदामध्ये, म्हणजे वेळ किती असणार 10 सेकंद. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर सी किंवा 3. क्लिअर आहे? समजलं का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 2 आगगाड्या एकाच दिशेने एकामागे एक धावत आहेत. त्यांची लांबी 130 व 190 किलोमीटर 130 व 190 मीटर आहे. त्यांचा वेग अनुक्रमे 70 आणि 110 किलोमीटर प्रति तास इतका आहे. तर त्या एकमेकांना ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल? बघा सारखं सेम. वेळ, वेळ बरोबर काय? अंतर भागिले वेग. आता अंतराची नेहमी बेरीज 190 आणि 30, 220, 220 आणि 100, 320. एकूण अंतर आलं 320 मीटर. आता एकाच दिशेने असेल तर वेगांचे होते वजाबाकी. 110 मधून 70 गेले, राहिले किती 40 गुणिले 18/5. अंतर भागिले वेग गुणिले 18/5. शून्य शून्य गेला, 4 8 32. 18 8 144 भागिले 5. 5 ने भाग दिला, 5 दुने 10, 5 8 40, 5 8 40, म्हणजेच 28.8 सेकंद किंवा 28 पूर्णांक किती उरले 4 उरले 4/5 सेकंद. 28.4/5 सेकंद. ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर बी. समजलंय? क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5QQ वजा Q55 बरोबर Q67. तर Q हा अंक काढा. जिथं जिथं Q दिसते तिथं तिथं तो समान अंक असणार आहे. तर Q च्या ठिकाणी कोणता अंक असेल? ऑप्शन 1, 2, 3 आणि 4. आता बघा, अशी मांडणी करा. 5QQ वजा Q55. उत्तर आलं पाहिजे Q67. आता इथं 7 उत्तर येते. आता ह्यांची बेरीज करा. 7 आणि 5 12, म्हणजे इथं अंक कोणता असणार? 2 असणार. मग इथं 2 घेतला, इथं पण 2 घ्या, इथं पण 2 घ्या, इथं 2 येतोय का आता बघा. 12तून 5 गेले 7, 1 हातचा. 12तून 6 गेले 6, 1 हातचा. 5तून 3 गेले 2, आलं इथं 2. म्हणजे Q च्या ठिकाणी कोणता अंक असणार? तर 2 हा अंक असणार. म्हणजेच ती संख्या अशी असणार 522 वजा 255, बरोबर उत्तर येणार 267. जिथं जिथं Q आहे तिथं तिथं 2 आहे बघा. क्लिअर आहे? समजलं सगळ्यांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ए व बी हे एक काम 30 दिवसात पूर्ण करू शकतात. तर बी आणि सी तेच काम 24 दिवसामध्ये आणि सी व ए तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. त्या सर्वांनी 10 दिवस एकत्र काम केले. मग बी आणि सी काम सोडून गेले, तर उरलेले काम पूर्ण करण्यासाठी ए ला आणखीन किती दिवस लागतील? आता प्रश्न थोडासा मोठा आहे. व्यवस्थित समजून घ्यायचे आणि मग सोडवायचे. प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. ए आणि बी. ए आणि बी एक काम किती दिवसात करतात? 30 दिवसात. बी आणि सी तेच काम किती दिवसात करतात? 24 दिवसात. सी आणि ए तेच काम किती दिवसात करतात? 20 दिवसात. तिघांची काढायला असावी. किती आलेली असावी? 120. 3 चौक 12, 24 पाचा 120, 20 सक 20. आता हे दोघं मिळून असल्यामुळं हे जे आपण लसावी काढली ह्याला करायची दुप्पट, म्हणजे 120 गुणिले 2. कारण हे सर्व दोघं आहेत. आता हे दोघं मिळून एकत्र किती खुर्च्या बनवतील? 6 4 10 आणि 5 15. 15 एके 15, 15 8 20, 8 दुने 16. म्हणजेच ए, बी आणि सी हे तिघं मिळून एक काम, जे काम आहे ते 16 दिवसात पूर्ण करतील. तिघांनी मिळून काम निघलं. कारण आपल्याला
ए किती दिवसात करतो हे शोधायचं आहे. ए किती दिवसात करतो? आता ह्या एबीसी मधून जर आपण बीसी ह्या दोघांचं काम वजा केलं तर एचं काम भेटल. आता बीसी मिळून किती दिवसात काम करतात? तर बीसी मिळून हे 24 दिवसात काम करतात. मग आता 16 आणि 24 यांची लसावी काढा. किती आली लसावी? 48. 16 त्रिक 48, 24 जुने 48. तिघं मिळून दिवसाला 3 खुर्च्या बनवतात आणि हे दोघं मिळून दिवसाला 2 खुर्च्या बनवतात. म्हणजे ए एकटा दिवसाला 1 खुर्ची बनवत असेल. एकूण किती बनवायच्यात आता? 48. म्हणजे ए ला किती दिवस लागणार? 48 दिवस लागणार. ते संपूर्ण काम करायला, हे 16 दिवसाचं एकूण काम करायला ए ला किती दिवस लागणार? 48. इथपर्यंत कळलं? आता त्यांनी सांगितले हे जे संपूर्ण काम 16 दिवसाचं आहे त्यापैकी तिघांनी पण 10 दिवस काम केलं. शिल्लक राहिलं 6 दिवसाचं काम. त्यांनी इथं सांगितलं ना, त्या सर्वांनी 10 दिवस एकत्र काम केले. आता एकूण काम 16 दिवसात होणार होतं. 10 दिवस केलं, शिल्लक राहिलं 6 दिवसाचं काम. आता ए मात्र एक काम म्हणजे कोणतं? हे 16 दिवसाचं. हे 16 दिवसाचं ए करतो 48 दिवसात एकटा. मग जे राहिलेलं 6 दिवसाचं काम आहे ते किती दिवसात करेल? 16 दिवसाचं काम करतोय 48 दिवसात. मग 6 दिवसाचं काम किती दिवसात करणार? दिवसांची संख्या कमी झाली, इथं सुद्धा कमी होणार. म्हणजे समचलनात होतो तिरकस गुणाकार. मग करा तिरकस गुणाकार. 6 गुणिले 48 भागिले 16. 16 एके 16, 16 त्रिक 48, 6 त्रिक 18. म्हणजेच हे 6 दिवसाचं काम ए एकटा उरलेलं जे 6 दिवसाचं काम आहे ते ए एकटा 18 दिवसात पूर्ण करेल. समजलंय? ज्याला समजलं नसेल त्याने परत एकदा व्हिडिओ बघा. एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. ए उरलेलं काम आणखीन किती दिवसात पूर्ण करेल? 18 दिवसात पूर्ण करेल. समजलं? क्लिअर का आता? पुढचं गणित बघा. विभाज्यता चाचणीत वापर करून खालीलपैकी कोणती संख्या 11ने विभाज्य आहे का ते काढा. म्हणजेच काय? 11ची कसोटी वापरायची. 11ची कसोटी काय? दिलेल्या संख्येच्या एकाडेक अंकातील बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे, तरच त्या संख्येला 11ने भाग जातो. आता पहिला बघा. आता इथं तुम्हाला दुसरं काही नाहीये, सगळे ऑप्शन घेऊन बघावंच लागणार. कळलं? याच्यात दुसरी काही मॅजिक ट्रिक नाही का? डायरेक्ट इथं 38 सर्वच ठिकाणी 38 आहे. कोणत्या संख्येला जाईल? तुम्हाला ऑप्शन घ्यायला लागेल. पहिला ऑप्शन बघा आता. 2, 6, त्यानंतर 1, 0, 1, 3, 8. एक पकडला, एक सोडला, एक पकडला, एक सोडला, एक पकडला, एक सोडला, एक पकडला. पकडल्यांची करा बेरीज. 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. सोडलेल्यांची करा बेरीज. 6 आणि 3 9. 0 9. यांची वजाबाकी 3 येते. म्हणजे 11ने भाग जाणार नाही. दुसरा ऑप्शन बघा आता. 2, 6, 1, 1, 0, 3, 8. एक पकडला, एक सोडला, एक पकडला, एक सोडला, एक पकडला, एक सोडला, एक पकडला. पकडल्यांची करा बेरीज. 8 आणि 2 10, 10 आणि 1 11. लगेच ह्याला 11ने भाग जाईल असं नाही. यांची पण बेरीज करा. 6 आणि 3 9 आणि 1 10. यांच्यातील फरक 1 चा येतोय, म्हणजे ह्यालाही भाग जाणार नाही. ऑप्शन नंबर 3 बघा आता. 2, 6, 0, 1, 1, 3, 8. एक पकडला, एक सोडला, एक पकडला, एक सोडला, एक पकडला, एक सोडला, एक पकडला. पकडल्यांची करा बेरीज. हा तिसरा ऑप्शन आहे. 2 आणि 1 3, 3 आणि 8 11. वजा यांची पण बेरीज करा. 6 आणि 3 9 आणि 1 10. इथं पण 1 चा फरक पडतोय, म्हणजे ह्यालाही जाणार नाही. म्हणजे कन्फर्म ऑप्शन नंबर 4 असणार आहे. ऑप्शन बघा. 2, 6, 0, 1, 0, 3, 8.
एक पकडला, एक सोडला, एक पकडला, एक सोडला, एक पकडला, एक सोडला, एक पकडला. पकडल्यांची करा बेरीज. 8 0 0 2. 8 आणि 2 10. आता इथं करा 6 1 7. 7 आणि 3 10. यांची वजाबाकी किती आली? 0. 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तरच 11ने भाग जातो. कळलंय? क्लिअर का? म्हणजे या चारही ऑप्शन पैकी चौथ्याच ऑप्शनला 11ने निश्चेष भाग जाणार, बाकी 0 उरणार. समजलं? पुढचा प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न आहे. 30 व 40 दरम्यान सर्वात मोठी अविभाज्य संख्या कोणती? अविभाज्य ह्याचाच अर्थ काय? मूळ संख्या. मूळ संख्या कोणती आहे? 30 ते 40 मधली, पण कशी पाहिजे? मोठी. मग आपण 40 पासून सुरुवात करणार. 40 आहे का? नाही. 39 आहे का? नाही. 38 आहे का? नाही. 37 आहे का? हो. 37 आहे. मूळ संख्या ती आहे अविभाज्य संख्या. ऑप्शन नंबर 3. 30 ते 40 मधली सगळ्यात मोठी 37. त्याच्या आधी आहे 31, पण 31 पेक्षा 37 मोठी आहे. म्हणून तिथं सगळ्यात मोठी अविभाज्य संख्या कोणती येणार? 37. 30 ते 40 मधलीच. कळलंय? तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल ना, सबस्क्राईब करून घ्यायचे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची. कसं वाटलं लेक्चर? लाईक करायचं आणि कमेंट करायला विसरायचं नाही. जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं कमेंट करायला विसरायचं नाही. आणि कसं वाटलं लेक्चर त्याची सुद्धा एक कमेंट करून टाका. चला मग आज आपण इथेच थांबूया. बाय बाय, टेक केअर. भेटूया परत. फिर मिलेंगे YouTube वर.